मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो सध्या मीडियामध्ये बीड जिल्ह्याचं नाव घेतलं की एक राजकारण्याचं नाव अत्यंत जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे सुरेश धस यांचं। म्हणजे कुठल्याही मीडिया चॅनल उघडा, कुठल्याही न्यूजपेपर उघडून बघा, त्यांचं नाव पाहिल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही। आणि केवढी पॉप्युलॅरिटी त्यांची रिसेंट या 1-2 महिन्यामध्ये वाढली आहे याचा अंदाज सुद्धा तुम्ही लावू शकत नाही। म्हणजे आज मीडियांना जर TRP पाहिजे तर त्यांचं नाव त्यांना घ्यावंच लागतंय। ज्या प्रकारे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टिप्पणी करतात, वाल्मिक कराड याच्यावर रोज नवनवीन काही ना काही पुरावे देत असतात आणि ज्या युनिक स्टाईलमध्ये देतात, पिक्चरचे डायलॉग झाले, गाणे झाले, त्याच्यामुळे सुद्धा त्यांची पॉप्युलॅरिटी जरा आजकाल जास्तच वाढली आहे। आणि मित्रांनो याचा श्रेय सुद्धा त्यांना द्यावा लागेल, कारण आजच्या इंटरनेट युगात ज्या प्रकारे सकाळी आलेली बातमी संध्याकाळी शिडी होते, म्हणजे या बातमीवर कोणीही संध्याकाळी चर्चा करण्यासाठी तयार सुद्धा होत नाही, अशा इंटरनेट युगात त्यांनी संतोष देशमुख या एक हत्या प्रकरणाचं, एक गावात झालेले हत्या प्रकरण ज्या प्रकारे त्यांनी उचलून धरलं आणि त्यांना न्याय भेटावं म्हणून ज्या प्रकारे आंदोलन वगैरे केली, हे अत्यंत प्रशंसनीय आणि याचं श्रेय त्यांना द्यावं लागेलच। पण मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे हा सुरेश धस यांची प्रशंसा किंवा गुणगान करण्यासाठी नाही आहे, पण एकंदरीत सुरेश देशमुख यांचं जे राजकारण मागचे काही महिने झालं चाललं आहे आणि याचा फायदा ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना होतोय, म्हणजे यातला पहिला फायदा तर हा की मुंडे बहीण भाऊ म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना शह देण्यासाठी आणि बीड जिल्ह्यात एक वेगळं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी जे देवेंद्र फडणवीस इतके वर्ष कार्यरत होते, त्याला सुरेश धस यांच्यामुळं किंवा यांच्या नावानं एक अत्यंत जास्त गती मिळालेली आहे। बीड जिल्ह्यात लवकरात लवकर नेतृत्वात बदल व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीसांची जे काम आहे त्याला गती देण्याचं काम सुरेश धस यांनी केलेलं आहे। दुसरा फायदा म्हणजे असा की मराठा समाजात जी इमेज एक प्रकारे जरांगे पाटील यांनी कमी केलेली होती देवेंद्र फडणवीसांची, ती सुद्धा सुरेश धस यांनी कुठे ना कुठे रिकवर करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा देवेंद्र फडणवीसांना व्हावा एक प्रकारे ह्याच्यात सुद्धा एक जे रोल आहे तो सुरेश धस यांनी प्ले केलेला आहे। म्हणजे एकंदरीतच गोपीनाथ मुंडे यांची जादूची छडी मानले जाणारे जे सुरेश धस आहे ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातातली जादूची छडी झालेत। पण आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे ही जादूची छडी जी आहे किंवा ब्रह्मास्त्र जो आहे तो देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा पलटवार करू शकतो, त्यांच्यावर सुद्धा भारी पडू शकतो आणि याच्यात तो ब्रह्मास्त्र जरा सुद्धा मागे पुढे बघणार नाही, कारण हाच इतिहास त्या जादूच्या छडीचा राहिलेला आहे। कारण ज्याच्याही हातात जादूची छडी म्हणजे ज्याच्यासाठीही सुरेश धस आजच्या पहिल्या म्हणजे त्यांचा इतिहास सांगतोय की ज्याच्यासाठीही त्यांनी काम केलं त्या नेत्यासाठी त्यांनी अत्यंत इमानदारीनं काम केलं आणि जेव्हाही त्यांची गरज संपली तेव्हा त्या नेत्याविरुद्ध अत्यंत टोकाची भूमिका घेण्यात सुद्धा सुरेश धस मागे राहिलेले नाही आहेत। कारण 1999 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा त्यांनी आष्टी मतदारसंघातून बीजेपी कडून निवडणूक लढवली आणि जिंकले सुद्धा। म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथ मुंडेंनीच एक प्रकारे सुरेश धस यांच्या राजकारणाची सुरुवात केली, त्यांच्या करिअरचा पाया घातला। आणि यानंतर 2004 मध्ये सुद्धा ते पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपकडून तिकीट मिळाल्यानं ते आष्टी मतदारसंघात जिंकून आले। पण इथं झालं असं की 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी जिंकून आली। त्यामुळे सुरेश धस यांच्या मतदारसंघात काम होत नव्हतं, जे की ॲक्च्युली होतंच। जेव्हाही सत्तेत कुठला पक्ष येतो तो वारंवार प्रयत्न करतो आणि स्पेसिफिकली काँग्रेसची ही वृत्ती राहिलेली आहे की जेव्हा ते सत्तेवर येतात तेव्हा विरोधी पक्षातील जे आमदार असतील, जे खासदार असतील, त्यांच्या मतदारसंघात काम होऊ नये आणि पुढच्या वेळी त्याचा यांना निवडणुकीत फायदा व्हावा अशा प्रकारचे काँग्रेसचं राजकारण राहिलेलं आहे। हे अत्यंत सूडबुद्धीचं राजकारण आहे, वाईट आहे, पण ही रियालिटी आहे, असं होतं। आणि सुरेश धसांना त्यामुळे चिंता लागलेली होती की पुढच्या वेळी आपण जिंकू का नाही, त्यामुळे राष्ट्रवादीत आपल्याला जाणं गरजेचं आहे। आणि त्यामुळेच त्यांनी 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच म्हणजे लोकसभाची निवडणूक झाल्यावरच आणि जेव्हा जिंकले हे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तेव्हा त्यांची परिस्थिती अत्यंत अवघड झाली आणि ती पाहूनच त्यांनी राष्ट्रवादीत शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश केला। आणि पक्षात प्रवेश करताच त्यांना लगेच शरद पवारांनी आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीटसुद्धा दिली आणि तिसऱ्यांदा ते जिंकून सुद्धा आले। त्यामुळे एकंदरीत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राजकारण करण्याची सुरुवात सुद्धा सुरेश धस यांनी केली आणि बीड जिल्ह्यात एक मुंडे विरोधातलं नेतृत्व जे शरद पवार प्रस्थापित करू पाहत होते ते सुरेश धस यांच्या मदतीनं होतंय का हे करण्यासाठी सुद्धा शरद पवार आतुरलेले होते।
त्यामुळं 2014च्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात तिकीटसुद्धा भेटली बीड मतदारसंघात. आणि पण त्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे जिंकून आले आणि पूर्णतः सुरेश धस यांना पराजय सहन करावा लागला. आता त्यानंतर विधानसभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवारांनी त्यांना तिकीट दिलं आणि विधानसभेत सुद्धा ते हरले. त्याच्यानंतर त्यांचा जो करिअर हा ग्राफ जो आहे तो वरती जात होता, त्याच्यावर अचानक एकदम मोठा स्पीड ब्रेकर आला. आणि शरद पवारांची जे राजकारणाची स्टाईल राहिलेली आहे की एकदा का एका व्यक्तीची आपल्याला गरज संपली की त्याला च्युइंगमसारखं चगळून फेकून द्यायचं, असं सुरेश धसांना सुद्धा शरद पवारांनी केलं. कारण धनंजय मुंडे नावाचा हा जो नवीन खेळणं आहे हे शरद पवारांना भेटलेलं होतं आणि हे सुरेश धसांपेक्षा अत्यंत जास्त इफेक्टिव्ह आपल्यासाठी असणार हे अजित पवार आणि शरद पवार या दोघांना माहिती होतं. म्हणून धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावली आणि विधान परिषदेत त्यांना विरोधी पक्षनेता हा पद सुद्धा दिलं. एकतर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे सुद्धा बीडच्या राजकारणात आलेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवारांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता सुद्धा बनवलेलं होतं. त्यामुळं सुरेश धस यांची इनसिक्युरिटी फार वाढलेली होती. या दोघांमुळं आपलं राजकीय करिअर अंधारात चालले का याची चिंता त्यांना लागलेली होती. आणि केंद्रात आणि राज्यात अशा दोन्ही प्रकारे BJPची सरकार आलेली होती. म्हणून आपण परत एकदा BJPत पक्षप्रवेश करावा का अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात चाललेले होते. आणि त्या विचारांना पाहताच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका 2017ला झाल्या त्याच्यात पंकजा मुंडे यांच्या गटात प्रवेशसुद्धा केलेला होता आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यावर पक्षविरोधी काम केल्यामुळं कारवाईसुद्धा केली आणि त्यांना निलंबित केलेलं होतं. पण पंकजा मुंडे ह्या सुरेश धस यांना परत एकदा राजकारणात आणण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत घेऊन त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावतात. पण होतं असं की 2019मध्ये त्या विधानसभेचे निवडणूक म्हणजे परळीच्या मतदारसंघात धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना हरवतात आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा बीड मतदारसंघात पंकजा मुंडेंना हार सहन करावी लागते. आता एक प्रकारे हे सुरेश धस आणि धनंजय मुंडे या दोघांसाठी फायद्याची गोष्ट होती की पंकजा मुंडे यांचा जो राजकीय ग्राफ आहे तो खाली चालला आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे अजित पवार युतीमध्ये आले आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्रिपद भेटलं या विधानसभेच्या निवडणुकीत, ज्या प्रकारे महायुती जिंकून आली आणि त्यानंतर दोन्ही मुंडे परिवारातल्या बहीण भावांना मंत्रिपद दिलं गेलं, त्यानंतर सुरेश धस यांना कुठे ना कुठे एक प्रकारे असं वाटू लागलं असेल आणि वाटलं पाहिजे सुद्धा की आपल्या राजकारणावर कुठे ना कुठे फुलस्टॉप येत आहे का, किंवा हे दोघं मिळून आपल्या राजकारणाला तरी संपवू पाहत आहेत का, अशा प्रकारची शंका त्यांच्या मनात होती. आणि याच दरम्यान हे संतोष देशमुख नावाचं प्रकरण त्यांच्यासमोर आलं आणि त्यांना ह्याच्यात फायदा दिसला असावं आणि त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा म्हणजे चांगल्या मनाने सुद्धा आणि याचा आपल्या राजकारणाला सुद्धा रिवाईव्ह करण्यासाठी त्यांनी याचा उपयोग करून घेतला. आणि त्याचा अत्यंत योग्यपणे त्यांनी इफेक्टिव्हली स्ट्रॅटेजी लावून ज्या प्रकारे हा मुद्दा उचलला आणि ज्या प्रकारे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड या सगळ्यांवर ज्या प्रकारे आरोप लावले, अनेक वेगवेगळे पुरावे दिले, ह्याच्यानं जनतेच्या मनात सुद्धा सुरेश धस यांचं नाव थोडंसं चर्चेला यायला लागलं. लोक याविषयी चर्चा करायला लागले की सुरेश धस हा नेता आहे कोण. बीड जिल्ह्यात मुंडेंऐवजी सुद्धा एक सुरेश धस नावाचा नेता आहे या प्रकारची एक चर्चा लोकांमध्ये व्हायला लागली. आणि याचा फायदा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा झालेला आहे आणि योग्य प्रकारे देवेंद्र फडणवीस सुद्धा सुरेश धस यांचा फायदा घेत आहेत. पण त्यांचा इतिहास ज्या प्रकारे राहिला आहे म्हणजे शरद पवारांकडे राहिले तेव्हा त्यांच्यासाठी काम केलं, गोपीनाथ मुंडेंसोबत राहिले तेव्हा त्यांच्यासाठी अतिशय इमानदारीनं काम केलं आणि आता देवेंद्र फडणवीसांकडे आहेत ते तरीसुद्धा अगदी इमानदारीनं काम करत आहेत. आणि मागच्या 3-4 दिवस पहिला जी दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस आले होते आष्टी मतदारसंघात तेव्हा त्यांनी त्यांच्या समोर सुद्धा म्हटलं की मी असो किंवा नसो पण पुढच्या जेवढ्याही विधानसभेच्या निवडणुका होतील ते भाजपाचा उमेदवारच आष्टी मतदारसंघातून जिंकून येईल अशा प्रकारची हमीसुद्धा दिली आहे. म्हणजे सध्या पूर्णपणे सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांसाठी इमानदारीनं काम करत आहेत आणि त्यांच्या हातात असलेली ही मुख्य जादूची छडी आहे. पण ही जादूची छडी कुठे आणि कधी म्हणजे कुठल्याही क्षणी आणि कधीही दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते. आणि जेव्हा ही छडी दुसऱ्याच्या हातात जाते किंवा ब्रह्मास्त्र हे दुसऱ्याच्या हातात जातं तेव्हा ते पूर्वीच्या मालकावर आक्रमण करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. हा या जादूच्या छडीचा इतिहास राहिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे अत्यंत चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.
त्यामुळं आपण भाषण करताना एकतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोणतीही टिप्पणीसुद्धा केली नाही आणि सुरेश धस यांची प्रशंसा केली, पण अशा प्रकारे नाही की पंकजा मुंडे यांना दुःख पोचावं किंवा कोणतीही क्षती व्हावी. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अत्यंत बॅलन्स ठेवलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे की ही जादूची छडी आपल्याकडे आज आहे पण उद्या राहील याची काहीही गॅरंटी नाही. असोच मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमचं मत किंवा तुम्ही याबद्दल काय विचार करता हे मला कमेंट बॉक्समध्ये खाली लिहून जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.